त्यांना अकलीचा भाग नाहीये। मतदान म्हणजे येणारे पुढचे 5 वर्ष चिंचवड विधानसभा। अजून एक माझा मुद्दा होता ऍक्च्युली, त्याच उमेदवाराला फायनली मी आता बघते की 2 ते 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मला वॉशरूम कुठे दिसलेलं नाही। सिनियर सिटीजन लोकांना खूप त्रास होतो, सगळं राहिलेलं आहे आपला। नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय। तर बघू शकता ह्या आपण अवस्थेमध्ये येतो आणि मागे आपली यामा लागली। सो आज आपण आहे ना ट्रेनला सकाळी आपल्या यामावरती आलेलो आहे। बापरे देवा देवा देवा। आज म्हणजे टू व्हीलरवरती येण्याचं कारण वेगळंच आहे। आपल्याला आपली गाडी काढता नाही आली कारण की मागं गाड्या लागलेल्या, त्यांना अकलीचा भाग नाही आहे, त्यामुळे आपल्याला गाडी काढता नाही आली। आणि आपण आलोय आत्ता टू व्हीलरवरती आपल्या। सो आईचा विषय झालेला आहे। जसं की म्हणलं होतं लास्ट ब्लॉग मध्ये आपण असंच यायचो, कानाला टोपी, रुमाल वगैरे किंवा पलक लावायचा घालून, आणि पायात चप्पल पण नव्हती, पण आता शूज आहे। ओ ये सकाळी ट्रेनिंग लावूया आपण। आणि मेन मुद्दा आपण ब्लॉग चालू केलाय तुम्हाला। आणि मला माझ्या गाडीवरती यायला सकाळी ट्रेनिंगला मला खूप आवडतं, कारण की जुने दिवस आठवतात। आज आहे मतदान, सो आज आपल्याला मतदान करायला जायचंय। थोडंसं ट्रेनिंगवरनं घरी गेल्यानंतर नाश्ता करेल आणि मग जाईल। आपण म्हणलं मित्रांनो की कटिंग करून घेऊ, जिमला तर काय जाता नाही आलं आणि उद्या आपल्याला बाहेर निघायचं। सो म्हटलं की कटिंग करू, खूप वाढलं गेलं त्यामुळं, आणि जाऊया, जरा चांगलं दिसायला पाहिजे ना। मस्तपैकी ना दाढी चकाचक कटिंग वगैरे सगळं करून आलेलं। आपण आता निघालोय मतदान करायला, फक्त आई पप्पांना घ्यायचंय, दादा वहिनी पण येतात। सो जाऊयात मतदान करायला, चला निघूयात आपण आता मतदान करायला। आता वाजले दुपारचे 3 आणि 3 वाजले, सॉरी 3 म्हणतोय, आता वाजले दुपारचे 1:30 आणि आता दादा आणि वहिनी ते गेलेत वोटिंग करायला। आपलं वोटिंग वेगळ्या ठिकाणी आहे, सो म्हणजे वेगळ्या लोकेशनला आहे, आणि त्यांचं इथं आहे। सो त्यांचं वोटिंग झालं की ते येतील आणि मग आम्ही करायला जाणार आहे। आता हे दादा आणि वहिनी गेलेत तर मतदान करायला, तर आई खेळत बसली आमच्या बारकी सोबत। ए टोंबे, ए टोंबे। मतदान म्हणजे लोकशाहीचा हक्क आहे, मतदान नक्की करायचं, कारण की येणारे पुढचे 5 वर्ष ते आपलं भविष्य ठरवत असतात, म्हणून मतदान करायचं। आपण ज्या मतदार संघात म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघ आहे त्यामध्ये आपण मतदान करतो, ती आपली आहे चिंचवड विधानसभा। वहिनींचं वेगळीकडे होतं आणि दादाचं वेगळीकडे होतं। तर आता आहे ना दादाचं करायला आपण मतदान आलेलं आहे, आणि त्यानंतर आमचं तिघांचं एकाच ठिकाणी। सो तिकडे जाऊन आपल्याला मतदान करायचं, मग घरी जेवायला। आपण त्याच उमेदवाराला वोट दिलं पाहिजे जो आपली कामं करेल आणि पुढचे 5 वर्ष चांगले तो गाजवल, विकास कामं केलेली करायचे, करणं ते इम्पॉर्टंट आहे, बाकी काय। अजून एक माझा मुद्दा होता ऍक्च्युली, स्मार्ट सिटीमध्ये, ठीक आहे, स्मार्ट सिटीमध्ये वॉशरूम नसतात का, माझा हा प्रश्न आहे। कारण की आपल्या सिनियर सिटीजन्सना म्हणा वॉशरूमला कधीही कुठेही लागू शकते, राईट, म्हणजे शुगरचे पेशंट्स त्यांना तर खूप लागतं, राईट, वॉशरूमला। तर स्मार्ट सिटीमध्ये मी आत्ता बघते की 2 ते 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मला वॉशरूम कुठं दिसलेलं नाही आहे, आणि इफ आपल्याला वॉशरूम जायचं तर फक्त हॉटेलमध्ये जायचं का, हा पण माझा प्रश्न आहे। सो स्मार्ट सिटीमध्ये वॉशरूम पाहिजे असं माझं मत आहे, पण इकडे स्मार्ट सिटीमध्ये वॉशरूम का नाही आहेत, आय डोंट नो। फायनली आम्ही पण केलं मतदान, वोट फॉर राईट, हक्काचं मतदान आपल्या। पप्पा आमच्या असतात व्हिडिओ मध्ये आल्या। मस्तपैकी आता आहे ना मतदान वगैरे झालेलं सगळं, आणि आता आपण जाऊयात घरी जेवायला। जाम बेकार भूक लागलेली आहे, लय बेकार भूक लागलेली आहे। पण खरं मित्रांनो, स्मार्ट सिटीमध्ये वॉशरूम पाहिजे की नाही, किंवा असतात की नाही, हे पण मला सांगा, कमेंट करून सांगा। जेवणाचा विषय खूप मस्त आहे, खीर, चपाती, वरण, मस्त विषय, आणि तापड। आता जो लय भूक लागली, झोप कधी लागली ना काय कळलंच नाही, फ्रेश होऊन मग भेटतो। मस्तपैकी ना फ्रेश वगैरे झालो आणि जरा बरं वाटतंय आता, जेवण वगैरे करून जाम भारी वाटत होता। पण असो, बाकी काय विषय नाही आहे असा,
उद्या आपल्याला निघायचं आहे आपल्या दौऱ्यावरती. कुठला दौरा आहे काय दौरा आहे तुम्हाला कळलंच. सो स्टे ट्यून. मित्रांनो खूप तयारी करायची, उद्या निघायचं आहे आपल्याला. उद्या संध्याकाळी निघायचं आहे सो मोठ्या दौऱ्यावरती. त्यामुळं भरपूर तयारी बाकी आहे अजून. आणि उद्याचा एकच दिवस आहे आपल्याकडे शिल्लक. काय करायचं, पॅकिंग कसं जायचंय, खूप खूप प्रश्न आहे. ठीक आहे, तर बॅकपॅक वगैरे सगळं राहिलेलं आहे आपलं. ठीक आहे, असो पण आपलं काम चालू आहे. सो उद्या तसं तयारी करायला लागेल सकाळी. आणि मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे की खरंच स्मार्ट सिटीमध्ये वॉशरूम असायला पाहिजे की नाही, आणि असले तर ते व्यवस्थित पाहिजे, आणि स्मार्ट सिटीमध्ये नसेल तर का नाही येत, हाच माझा मुद्दा आहे. तो फक्त मला मांडायचा, कारण की सिनियर सिटीजन लोकांना खूप त्रास होतो त्याचा. त्यांना कुठेही कधी काही लागू शकतं ना, तर त्यासाठी पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं, तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह झाला. असो, कोणीही जो निवडून येईल ना त्यांनी याची थोडी खबरदारी घेतली पाहिजे असं मला वाटतंय. सो होप सो घेतील ते खबरदारी, आणि वॉशरूम ओपन करतील, उघडे करतील, किंवा वॉशरूम नवीन हे करतील, ते डेफिनेटली बिल्ड करतील त्या. एवढंच मला सांगायचं आहे. आणि आता आपल्याला काम करायचं आहे. काम पण करायचं आहे कारण की आपल्याला सुट्टी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सुट्टी आहे, ज्यांना वोटिंग म्हणजे महाराष्ट्रामध्ये वोटिंग असल्यामुळे, पण आपल्याला नाही आहे. सो आपल्याला काम करणं आहेच आहे. सो चला आता आपण काम करूयात, आणि ब्लॉग एडिट करेल, अपलोड करेल, आणि दॅट्स इट. ॲक्च्युली विषय काय ना मित्रांनो, आज माझे पप्पा म्हणजे सिनियर सिटीजन्स राईट, तर त्यांना वॉशरूमला लागली होती. आणि म्हटलं यार इकडं भेटेल तिकडं भेटेल. ठीक आहे, एक तर पेट्रोल पंप बरोबर, म्हणजे आपला वॉशरूम आहे की आपण पेट्रोल पंपावर जातो, अदरवाईज एखाद्या हॉटेलवर जातो तिथे करतो राईट. पण मला काय म्हणायचं, एवढी डेव्हलप झालेली सिटी आहे आपली, ठीक आहे, पण तिथं वॉशरूम का नाही येत, मग मला दिसले नाही. ठीक आहे, मी जेवढी गाडी चालवली त्या रोडने तर मला दिसलेलं नाही येत म्हणजे, किंवा असतील तर मला सांगा कुठे आहेत ते. ठीक आहे, आणि नसतील तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या आमदाराला की त्याने ते ॲटलिस्ट करावं, एक वॉशरूम ॲटलिस्ट क्लीन वॉशरूम. ओके, क्लीन वॉशरूम, त्याचे तुम्ही चार्ज करा हवं तर, पण ते क्लीन असावेत वॉशरूम. माझं हे पूर्णपणे म्हणजे मत आहे माझं. ठीक आहे, तर आणि सत्ता कोणाची येईल काय येईल ते आपल्याला 23 तारखेला कळेल. पण ॲटलिस्ट माझं एवढं म्हणजे एक विनंती आहे की जर वॉशरूम नसतील तर प्लीज वॉशरूम बांधा, आणि क्लीन बांधा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. सो होप सो तुम्ही ना कमेंट करा आणि शेअर करा येणारा त्या आमदाराला, जो कोणी असेल तो. I hope.